नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे मराठी या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, आपली पाठ आपल्याला दिसत नाही या म्हणीची समानार्थी म्हण ओळखा। बघा, आपली पाठ आपल्याला दिसत नाही या म्हणीची आपल्याला समानार्थी म्हण ओळखायची आहे। तर बघा, 1 नंबर काय आहे, दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी, याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये। 2 नंबर काय आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही। हे काय आहे, बरोबर आहे, कारण की आपली पाठ म्हणजे आपले दोष आपल्याला दिसत नाहीत, परंतु दुसऱ्याच्या ठिकाणी असलेले छोटे छोटे दोष आपल्याला दिसतात, परंतु आपल्या ठिकाणी असलेले मोठाले दोष आपल्याला दिसत नाहीच। म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही। पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 2, एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे डॅश डॅश होय। बघा, एका भाषेतील मजकूर त्याचा आशय जो आहे तो दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे डॅश डॅश होय। त्याला काय म्हणतात, आपण भाषांतर असे म्हणतो। म्हणजे एका भाषेतील मजकूर आहे त्याचा आशय जो आहे तो जशास तसा ठेवता, फक्त त्याचं दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतर करणे म्हणजे काय, तर त्याला भाषांतर असे म्हणतात। पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 3, वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे म्हणजे डॅश डॅश होय। बघा, वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे म्हणजे डॅश डॅश होय। तर त्याला व्याकरणात काय म्हणतात, पदपरिस्फोट असे म्हणतात। पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आलेला नाही। बघा, खालीलपैकी कोणता शब्द असा आहे की तो इंग्रजी भाषेतून आलेला नाही। यामधील 3 शब्द हे इंग्रजी भाषेतून आलेले आहेत। पेपर हा शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे, तिकीट हा शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे, मोटार हा शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे, परंतु जो पगार हा शब्द आहे तो काय झालेला आहे, इंग्रजी भाषेतून आलेला नाही, तो दुसऱ्या भाषेतून आलेला आहे। पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 5, चौकीदार हा शब्द कोणत्या परकीय भाषेतील आहे। बघा, चौकीदार हा शब्द कोणत्या परकीय भाषेतील आहे, तर ते कोणत्या भाषेतील शब्द आहे, फारशी। पर्याय क्रमांक बी, फारशी। प्रश्न क्रमांक 6, आंधळ्याला भिक्षा वाडा बाई तुमचा बोलबाला होईल। आंधळ्याला भिक्षा वाडा बाई तुमचा बोलबाला होईल या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता। बघा, आंधळ्याला भिक्षा वाडा बाई तुमचा बोलबाला होईल या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता। म्हणजे जर आपण आंधळ्या व्यक्तीला जर मदत केली, त्याला जर भिक्षा वाढली, जेवायला दिलं, तर आपला बोलबाला होईल, म्हणजेच आपला काय होईल, एक प्रकारचा उत्कर्ष होईल। पर्याय क्रमांक डी, उत्कर्ष होणे। प्रश्न क्रमांक 7, धनाची करी माया उडत्या पाखराची छाया। धनाची करी माया उडत्या पाखराची छाया या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। बघा, तर आजची श्रीमंती उद्या असेलच असे नाही, म्हणजे प्रत्येक दिवस काय असतो, सारखा नसतो, कमी जास्त प्रमाणात होत असतं। धनाची करी माया उडत्या पाखराची छाया, धन काय असतं, आज आपल्याकडं आहे तर उद्याकडं आपल्याकडं नसतं, म्हणजेच आजची श्रीमंती उद्या असेलच असे नाही। पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 8, कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला काय म्हणतात। बघा, कर्मापूर्वी जर येणारा शब्द आहे तर तो जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात, कर्मपूरकाचा विस्तार असे म्हणतात। पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 9, ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ते सर्वनाम म्हणजे कोणते। बघा, ज्याच्याशी आपल्याला बोलायचंय, त्याचा उल्लेख करायचा आहे, त्यांच्याविषयी जे आपण सर्वनाम वापरतो ते सर्वनाम म्हणजे कोणते सर्वनाम असते, तर त्याला काय म्हणतात, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। पर्याय क्रमांक बी। उदाहरणार्थ तू, तुम्ही हे काय आहेत, तुमचा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत।
प्रश्न क्रमांक 10, दुसऱ्याच्या मनातील जाणणारा. बघा, यासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत आलेला आहे बघा. दुसऱ्याच्या मनातील जाणणारा यासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. त्याला काय म्हणतात? मनकवडा. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 11, भारतामध्ये प्रबोधनाची सुरुवात खालीलपैकी कुठून झाल्याची मानले जाते? बघा, भारतात जेव्हा प्रबोधनाची सुरुवात झाली ती खालीलपैकी कुठून झाल्याची मानले जाते? तर ती बंगालपासून झाल्याची मानली जाते. पर्याय क्रमांक ए, बंगाल. प्रश्न क्रमांक 12, धूमकेतू व ज्ञानदर्शन या वृत्तपत्रामधून सामाजिक विषयावर लिखाण करणारे समाजसुधारक कोण? बघा, धूमकेतू व ज्ञानदर्शन या वृत्तपत्रामधून सामाजिक विषयावर लिखाण करणारे समाजसुधारक कोण होते? तर ते कोण होते? भाऊ महाजन कुंटे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 13, द हाय कास्ट हिंदू वुमेन. द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? हा एक ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ते पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 14, मुळशी सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? बघा, जो मुळशी सत्याग्रह झालेला आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? तर त्यामध्ये लोकमान्य टिळकांचा सहभाग नव्हता. बाकी शंकरराव देव यांचा सहभाग होता. त्याच्यानंतर सेनापती बापट यांचा सहभाग होता. विनायक भुसकटे यांचा पण सहभाग होता. परंतु लोकमान्य टिळक यांचा मुळशी सत्याग्रहामध्ये सहभाग नव्हता. पर्याय क्रमांक 4 डी. प्रश्न क्रमांक 15, दादोबा पांडुरंग तर्खडकर इसवी सन 1848 मध्ये स्थापन झालेल्या या सभेचे अध्यक्ष होते. बघा, दादोबा पांडुरंग तर्खडकर हे इसवी सन 1848 मध्ये अशी कोणती सभा स्थापन झालेली होती की त्या सभेचे ते अध्यक्ष होते? तर ती कोणती सभा होती? ज्ञानप्रसारक सभा. पर्याय क्रमांक सी, ज्ञानप्रसारक सभा. तसेच दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सुद्धा ओळखले जाते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 16, गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून या काळात काम पाहिले. बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन हे जे कॉलेज आहे या कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणत्या काळात काम पाहिले? तर त्यांनी 1892 ते 1895 या कालावधीत ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 17, हिंदुस्थान लाल सेना या संघटनेची स्थापना कोणी केली होती? बघा, हिंदुस्थान लाल सेना या संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर ती कोणी केली होती? मदनलाल बांगडी. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 18, 15 जून 1875 रोजी दख्खनच्या बंडामध्ये शेतकऱ्यांचा शेवटचा उठाव कोणत्या ठिकाणी झालेला होता? बघा, 15 जून 1875 रोजी दख्खनच्या बंडामध्ये शेतकऱ्यांचा शेवटचा उठाव कोणत्या ठिकाणी झालेला होता? तर तो कोणत्या ठिकाणी झालेला होता? सुपे या ठिकाणी झालेला होता. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 19, रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते होते? बघा, रयत शिक्षण संस्था जी आहे सातारा या ठिकाणी त्या संस्थेचे बोधचिन्ह कोणते होते? तर कोणते होते? वटवृक्ष हे रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह होते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र समाज सुधारणेच्या इतिहासात खालीलपैकी कोणता समाज सुधारक श्रीपती शेषाद्री या प्रकरणाशी संबंधित होते? बघा, महाराष्ट्र समाज सुधारणेच्या इतिहासात खालीलपैकी कोणता समाज सुधारक श्रीपती शेषाद्री प्रकरणाशी संबंधित होते? तर ते कोण होते? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 21, भारतीय पुरावा कायदा 1872 ची रचना कोणी केली? बघा, भारतीय पुरावा कायदा 1872 ची रचना कोणी केली? तर ती कोणी केलेली आहे? सर जेम्स स्टीफन. पर्याय क्रमांक सी, सर जेम्स स्टीफन.
प्रश्न क्रमांक 22. भारतात ख्रिस्ती मिशनरींनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज खालीलपैकी कोणी उठवला होता? बघा, भारतात ज्या ख्रिस्ती मिशनरिया होत्या त्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज खालीलपैकी कोणी उठवला होता? तर तो कोणी उठवला होता? विष्णुबुवा ब्रह्मचारी, पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 23. नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना महात्मा गांधी यांनी कोणत्या ठिकाणी केलेली होती? बघा, नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर ती कोणत्या ठिकाणी केली ती त्यांनी? दक्षिण आफ्रिका, पर्याय क्रमांक ए, दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे ईश्वरचंद विद्यासागर म्हणून ओळखले जाते? बघा, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते? विष्णू शास्त्री पंडित, पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 25. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे वाक्य कोणत्या संस्थेचे बोधवाक्य होते? बघा, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे कोणत्या संस्थेचे बोधवाक्य होते? तर ते रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य होते, पर्याय क्रमांक सी. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.